नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर, महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या द्वितीय वर्ष कला शाखेतील मराठी विषयाचा विशेषतर वैकल्पिक अभ्यासक्रम अर्थातच DSC 2A ज्याचं पाठ्यपुस्तक आहे मध्ययुगीन गद्यपद्य, या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 24 वामन पंडितांची जी रचना आहे म्हणे भरत हा राम, या कवितेच्या तासाला उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि यूट्यूबवरती ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. म्हणे भरत हा राम या रचनेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया वामन पंडित यांचा परिचय थोडक्यात. कवी वामन पंडित यांचं पूर्ण नाव वामन नरहरी शेष असं होतं. यांचा कालखंड इसवी सन 1636 ते 1695 असा आहे. यांचा जन्म नांदेड येथे झाला. हे मूळचे विजापूरचे रहिवासी होते. यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई. लहानपणापासून अतिशय विद्याव्यासंगी आणि बुद्धिमान असणारे वामन पंडित यांनी फारसी भाषेचा देखील अभ्यास केलेला होता. उदरनिर्वाह करता काही दिवस भिक्षावृत्तीवरती ठिकठिकाणी हिंडून ते पुढे काशी क्षेत्री गेले आणि काशीमध्ये मध्व मतानुयायी गुरुजवळ त्यांनी वेद व शास्त्र यांचा उत्तम अभ्यास केला. पुढे ठिकठिकाणी पूर्व पक्ष व उत्तर पक्ष करून अनेक सभाही वामन पंडितांनी जिंकल्या आणि विजयपत्रे मिळवली. तर असे हे वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला, जो ज्ञानेश्वरी सारखाच भगवद्गीतेचा मराठीतील एक अनुवाद आहे. हे वामन पंडित यमक या अलंकाराचा वापर करण्यामध्ये हातखंड असलेले होते. त्यांच्या कवितांमधून यमक अलंकाराचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणावर झालेला असल्याने त्यांना यमक्या वामन असंही म्हटलं जातं. वामन पंडित एक की अनेक यावरती देखील अभ्यासकांमध्ये मतभेद असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. तर या वामन पंडितांनी लिहिलेली रचना म्हणे भरत हा राम, जी परशुराम पंत तात्या गोडबोले यांच्या नवनीतमध्ये संग्रहित आहे, त्या कवितेचा आस्वाद आता आपण घेऊया, तिचा भावार्थ समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना रामायण माहिती आहे. रामायणामधली कथा माहिती आहे. राजा दशरथाला कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 राण्या, या 3 राण्यांमध्ये कौशल्याचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण आणि कैकेयीचे भरत आणि शत्रुघ्न असे 4 पुत्र दशरथ राजाला असतात. यातील राम हा सर्वात मोठा असल्याने दशरथांचा उत्तराधिकारी म्हणजे अयोध्येचा राजा हा रामच होणार हे निश्चित असतं. मात्र एका युद्धामध्ये कैकेयीने दशरथाला मदत केलेली असताना दशरथाने कैकेयीला वचन दिलेलं असतं. त्यावेळेला योग्य वेळी मला हवं ते मागेल असं कैकेयीने सांगितलेलं असतं. रामाला युवराज घोषित केल्यानंतर आपल्या भरताला राज्य मिळावं यासाठी कैकेयीची दासी मंथरा ही कैकेयीच्या मनामध्ये दुजाभाव भरविते आणि रामाला वनवासात पाठवून भरताला राज्य माग म्हणून सांगते. तेव्हा कैकेयी भरताला राज्य द्यावं आणि रामाला वनवासात पाठवावं असं राजा दशरथाकडे मागणी करते. राजा दशरथ हा वचनाला बांधील असल्यामुळे रामाला वनवासात जावं लागतं. अर्थात राम तो वनवास हसत हसत स्वीकारतो. राम वनवासामध्ये चित्रकूट पर्वतावरती असताना पुत्रवियोगाने दशरथाचा मृत्यू होतो. दशरथाच्या हातून पूर्वी श्रावण बाळाच्या घडलेल्या हत्येमुळे श्रावणाच्या आई वडिलांनी दिलेल्या शापाचाही तो एक परिणाम असतो असं त्या कथेच्या अनुषंगाने भाग येतो. आणि राम जेव्हा मग वनवासात जातो तेव्हा पुत्रवियोगाने दशरथाचा मृत्यू होतो. कैकेयीने ज्या वेळेला भरतासाठी राज्य मागितलं आणि रामाला वनवासात पाठवलं, त्या दरम्यानच्या काळामध्ये भरत हा आपल्या आजोळी असतो. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तो परत येतो. तेव्हा त्याला घडलेल्या सर्व गोष्टी कळतात आणि भरत हा कैकेयीला रागवतो. भरत हा मुळात मनामध्ये बंधुप्रेम असलेला, कुठल्याही राज्याची अपेक्षा, लोभ नसलेला असा व्यक्ती असतो. आणि मग भरत हा रामाची मनधरणी करण्यासाठी चित्रकूट पर्वतावरती येतो आणि त्यावेळेला रामाला परत चलून आपलं राज्य सांभाळावं असं म्हणून विनवणी करतो. परंतु राम, जर मी परत आलो तर आपल्या वडिलांना दिलेलं वचन ते मोडल्यासारखं होईल, म्हणून रामाच्या पादुका घेऊन भरत 14 वर्ष राज्य करतो. राम येईपर्यंत भरत त्या राजधानीच्या बाहेर असलेल्या एका झोपडीमध्ये राहतो असा कथाभाग रामायणामधून आलेला आपल्याला दिसतो. खऱ्या अर्थाने रामाचं आयुष्य हे जसं वनवासात जातं, त्याच भरतही स्वतःचं आयुष्य वनवासी असल्यासारखंच त्या झोपडीमध्ये जगत असतो. तर बंधुप्रेमाचं एक उत्कृष्ट उदाहरण, नैतिक मूल्यांचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून रामायण ही कथा येते. राम राज्य आपल्याकडे यावं अशी अपेक्षा अनेकांच्या तोंडून आपणास ऐकायला मिळते. राम हा एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आणि प्रजेचं कल्याण करणारा राजा होता
असं रामाच्या संदर्भामध्ये आपण नेहमी ऐकत असतो. या रामाला भरत हा त्याचा कनिष्ठ बंधू, लहान बंधू, हे मेघश्यामा मला तू यातून सोडव असं म्हणतो. राम हा फक्त मर्यादा पुरुषोत्तम पुरुष म्हणून राहत नाही, तर त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या नैतिकतेतून तो देवत्वास पोहोचतो, किंबहुना तो देवाचाच अवतार ठरतो. म्हणून रामावतार असंही आपण म्हणतो. तर या अवतारी रामाला विनवणारा त्याचा लहान बंधू भरत हा आपणास या रचनेमधून भेटतो. म्हणे भरत हा राम, त्राहे त्राहे मेघश्याम. म्हणे भरत, हे रामा, त्राहे त्राहे मेघश्यामा. रामालाच मेघश्याम असं देखील म्हटलं जातं. रामाचा वर्ण हा सावळा असतो आणि त्यामुळे त्यांना मेघश्याम असं देखील म्हटलं जातं. भरत रामाला विनवतो, त्राहे त्राहे मेघश्याम. त्राहे म्हणजे रक्षण कर, हे रामा तू माझं रक्षण कर. वसिष्ठ हा गुरुनाम तोही मज कोपला. आपला गुरु वसिष्ठ आहे, तोही माझ्यावरती कोपलेला आहे. वडील तर सोडून गेलेलेच आहेत. हे राज्य चालवायचं म्हटलं तर मी त्यासाठी इच्छुक नाहीच, पण तू वनवासात गेला आणि हे राज्य माझ्यासाठी माझ्या आईने मागून घेतलं, त्यामुळे गुरुही माझ्यावरती कोपलेला आहे, माझ्यावरती क्रोधित झालेला आहे, रुष्ट झालेला आहे. अंतरले तुझे पाय तया राज्याचे उपाय. तुझं राज्य मला मिळालं, पण तुझ्या पायाला मी अंतरलेलो आहे. खरं तर माझी जागा ही ज्येष्ठ बंधूच्या पायाशी आहे. त्या ज्येष्ठ बंधूची सेवा करण्यातच मला धन्यता वाटते. अंतरले तुझे पाय तया राज्याचे उपाय, सांगे मज हाय हाय नव्हे गुरु आपला. खरं तर मला हे राज्य वैभव काहीही नको, मला तुझ्या पायांची सेवा करायची आहे. पण या राज्याच्या प्राप्तीसाठी माझ्या आईने जो हट्ट धरला, त्यामुळे तुझे पाय मला अंतरले आहेत आणि यावरती काय उपाय आहे हे मला आपला गुरुही सांगत नाही आहे. अग्नितुल्य वाटे राज्य मज जाडील साम्राज्य, वरी ऋषी घाली आज्य त्याने जीव तापला. हे राज्य तुझ्या विना मला अग्नीसारखं वाटतं आहे, ते मला जाळतं आहे. मला हे साम्राज्य वगैरे काही नको, त्यामुळे मला तापच होतो आहे. वरून जे काही ऋषी मुनी आहेत ते मला शिव्याशाप देत आहे, त्याने मला अजून जीवाला ताप होतो आहे. दावी सत्वर चरण किंवा स्वामी दे मरण. हे रामा तुझे चरण मला सत्वर दाव, लवकर दाव, किंवा हे स्वामी मला एकतर तू मरण दे. तुझ्या नामाचे स्मरण त्याचा भव संपला. तुझं रामनाम जरी घेतलं तरी या इहलोकीचे कष्ट संपतात. भवसागर तरुण जाण्याचे धैर्य त्या भक्तांमध्ये येतं. मात्र मी तुझा लहान बंधू असूनही तुझा अपराधी झालो आहे, तेव्हा तुझे चरण मला सत्वर दाव. म्हणून भरत रामाची विनवणी करतो आहे आणि रामाला पुन्हा अयोध्येत चालण्यास सांगतो आहे. मात्र राम तसं केल्यास तो वडिलांचं वचन मोडल्यासारखं होईल म्हणून नकार देतो. शेवटी रामाच्या पादुका घेऊन भरत अयोध्येमध्ये येतो. त्या पादुका त्या सिंहासनावरती ठेवून 14 वर्ष रामाचा सेवक म्हणून भरत हे राज्य सांभाळतो. एक आदर्श बंधुप्रेम, एक आदर्श राजा, एक वचनबद्ध राजा, अशा अनेक भूमिकांमधून रामायण हे आदर्श जीवनाचे वेगवेगळे आदर्श आपल्या समोर उभे करत असतं. रामायणामधून रामाचं जीवन, लक्ष्मणाचं जीवन, भरताचं जीवन, सीतेचं जीवन, रावणाचं जीवन, या प्रत्येकामधून निश्चित आपणास काही ना काही हा बोध होत असतो, जो आपल्या सर्वांना संस्कारित करणारा असा आहे. सध्याच्या काळामध्ये आपण सहज म्हणतो की हे कलियुग आहे, ते सतयुग होतं आणि या कलियुगामध्ये रामराज्य आलं पाहिजे अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो. त्या रामाच्या राज्यात सर्वच प्रजा सुखी होती, सर्वच माणसं नैतिकतेने वागणारी होती, बंधूंमध्ये प्रेम होतं. सध्याच्या काळामध्ये माणूस माणसापासून दूर गेलेला दिसतो, संपत्तीसाठी भाऊ भावाच्या जीवावर उठलेला आपणास दिसतो. या पार्श्वभूमीवरती हे भरताचं बंधुप्रेम आपल्या मनात नैतिकतेची, प्रेमाची, बंधुप्रेमाची एक नवी ज्योत जागवणारं आहे. या कवितेतून भेटणारा भरत ही बंधुप्रेमाची शिकवण आपल्यामध्ये रुजविणार आहे. तर अशा पद्धतीने हे भरताचं बंधुप्रेम आज आपण येथे पाहिलं. एक बंधू जो लक्ष्मण आहे, जो सर्व त्याग करून रामाबरोबर वनवासात आलेला आहे, आणि दुसरा बंधू ज्याला ते साम्राज्य मिळालेलं आहे, त्याला ते साम्राज्य जाळायला होतं, म्हणून आपल्या ज्येष्ठ बंधूंचे चरण स्पर्श करण्यासाठी तो वनवासात धाव घेतो आहे आणि त्याला पुन्हा तुझं राज्य सांभाळ म्हणून सांगतो आहे. तर एक आदर्श जीवन, एक आदर्श कुटुंब आपणास या रामायणातून भेटतं. सध्याच्या पार्श्वभूमीवरती या नीतिमूल्यांची नितांत आवश्यकता आपल्या जीवनामध्ये आहे. ती नीतिमूल्य आपण या कवितेच्या माध्यमातून धारण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपल्या परीक्षा या ऑनलाईन स्वरूपात होत आहेत. या
कवितेच्या अनुषंगाने या ऑनलाईन परीक्षांमध्ये कोणते बहुपर्यायी प्रश्न आपणास विचारले जाऊ शकतात याचाही एक आढावा आता आपण घेऊया. पहिला प्रश्न या कवितेच्या अनुषंगाने आपणास विचारला जाऊ शकतो तो म्हणजे म्हणे भरत हा राम ही कविता कोणाची आहे? तर म्हणे भरत हा राम ही कविता वामन पंडित यांची आहे. वामन पंडितांच्या परिचयावरती देखील आपणास काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ वामन पंडितांचं पूर्ण नाव काय? तर वामन पंडितांचं पूर्ण नाव वामन नरहरी शेष असं आहे. वामन पंडितांचा कालखंड कोणता? इसवी सन 1636 ते इसवी सन 1695 हा वामन पंडितांचा कालखंड आहे. वामन पंडितांचा जन्म कोठे झाला? वामन पंडितांचा जन्म नांदेड येथे झाला. वामन पंडित मूळचे कोठील रहिवासी होते? वामन पंडित मूळचे विजापूरचे रहिवासी होते. वामन पंडितांच्या आईचे नाव काय? वामन पंडितांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वामन पंडितांनी काशी क्षेत्री कोणत्या गुरुजवळून वेद व शास्त्र यांचं ज्ञान घेतलं? तर वामन पंडितांनी मध्व मतानुयायी या गुरुजवळ वेद व शास्त्र यांचा उत्तम अभ्यास करून ज्ञान घेतलं. वामन पंडितांनी मराठी व संस्कृत भाषेच्या व्यतिरिक्त कोणत्या भाषेचा अभ्यास केलेला होता? तर वामन पंडितांनी मराठी आणि संस्कृत भाषेच्या व्यतिरिक्त फारसी भाषेचाही अभ्यास केलेला होता. तर अशा पद्धतीने वामन पंडितांच्या परिचयावरती प्रश्न झाल्यानंतर त्यांच्या कवितेवर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचाही एक आढावा आपण घेऊया. विशेषतः गाळलेल्या जागा भराच्या स्वरूपामध्ये या कवितेवरती आपणास प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ म्हणे भरत हा राम टिंब टिंब मेघश्याम. म्हणे भरत हा राम त्राहे त्राहे मेघश्याम. टिंब टिंब हा गुरुनाम तोही मज कोपला. वसिष्ठ हा गुरुनाम तोही मज कोपला. अग्नितुल्य वाटे राज्य मज जाडील टिंब टिंब. अग्नितुल्य वाटे राज्य मज जाडील सामराज्य. दावी सत्वर चरण किंवा टिंब टिंब दे मरण. दावी सत्वर चरण किंवा स्वामी दे मरण. तुझ्या नामाचे स्मरण त्याचा टिंब टिंब संपला. तुझ्या नामाचे स्मरण त्याचा भव संपला. या स्वरूपातील रिकाम्या जागा आपणास परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. किंवा भरताच्या गुरुचे नाव काय होते? तर भरताच्या गुरुचे नाव वसिष्ठ असे होते. राम नामाचे स्मरण केल्याने काय संपते असं भरत म्हणतो. राम नामाचे स्मरण केल्याने स्मरण करणाराचा भव संपतो, तो भवसागर तरून जातो असं भरत या कवितेमध्ये म्हणतो. या स्वरूपाचे साधारण प्रश्न या कवितेवरती आपणास परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने एक बंधुप्रेमाची नैतिकता शिकवणारी ही कविता आज आपण येथे पाहिली. यातील नीतिमूल्य, यातील बंधुप्रेम हे आपल्यामध्ये विकसित व्हावं. केवळ रक्ताचा नाताचाच भाऊ नाही, तर ज्या वेळेला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे असे पण म्हणतो, त्यावेळेला सर्व भारतीय बांधवांच्या अनुषंगाने हे बंधुप्रेम आपलं वृद्धिंगत व्हावं. त्याच्याही पुढे जाऊन देशकाल परिस्थितीच्या सीमा ओलांडून हा भ्रातृभाव माणसामाणसामध्ये निर्माण होणं हे मानवतावादी जगाच्या निर्मितीसाठी एक महत्त्वपूर्ण ठरणारी गोष्ट आहे. सर्वांनीच भारताचा हा आदर्श घेतला तर कोणीच कोणालाही संपत्तीसाठी मारणार नाही, भावांमध्ये भांडणं होणार नाही, त्यांच्यामध्ये हे बंधुप्रेम टिकून राहील आणि हे जग सत्यम शिवम सुंदरम आणि शांतीने भरून जाईल असं आपणास निश्चित अपेक्षा व्यक्त करता येईल. तर अशा पद्धतीने आज आपण वामन पंडितांची म्हणे भरत हा राम ही रचना पाहिली. आपणास कवी वामन पंडित यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती आपण भेट देऊन वामन पंडित यांची विकिपीडियावरील अधिकची माहिती जाणून घेऊ शकतात. त्याचबरोबर खाली दिलेला QR कोड स्कॅन करून ही कवी वामन पंडित यांच्याविषयीची मराठी विश्वकोशातील नोंद आपण पाहू शकतात. अशा पद्धतीने आज आपण वामन पंडितांची म्हणे भरत हा राम ही रचना पाहिली. ती निश्चित आपणास समजली असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढील पाठाच्या निमित्ताने. तोपर्यंत नमस्कार.